नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसोबतच्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता हिवाळ्यात 100% वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता हिवाळ्यात 100% वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन। पण असा कोणता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने आता हिवाळ्यात 100% वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन। आणि तुमच्या मनातील 1 लाख मोलाचा सवाल की सर, हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीच्या अंड्यांना मिळणारा भाव हा असतो तो दुप्पट, पण या हिवाळ्यामध्ये नव्हे तर दरवर्षी हिवाळ्यामध्ये आमच्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन का कमी होते, या मागची कारणे कोणती आणि असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता या हिवाळ्यात 100% आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार। जर या हिवाळ्यात आपल्या सर्वांना आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना आता या ठिकाणी मी आपलंच मानत राहणार। जर आपणही मला आपला आणि या ठिकाणी घरातील सदस्य मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला घ्या सबस्क्राइब करून। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचो ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने हिवाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन 100% या ठिकाणी वाढणार। पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने हिवाळ्यात 100% वाढणार गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन, हे तुम्हाला समजावून सांगेल। पण तत्पूर्वी एक लक्षात घ्या की या ठिकाणी फक्त आपण हे नाही बघणार तर हे सुद्धा बघणार की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी का होते, या मागची कारणं कोणती आणि मग आपल्या जवळ असणारा उपाय कोणता की ज्याच्यामुळे हिवाळ्यात गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल। चला सविस्तर बघूया। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार, पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला येणाऱ्या वारंवार समस्यांचं समाधान करण्यासाठी व या व्यवसायातून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्यासाठी रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या, गावरान पिल्ले यांचा 80% खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन, त्याचबरोबर उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, गारपीट व अवकाळी पाऊस यांच्यापासून आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण, सोबतच जंगली पशु, पक्षी, प्राणी यांच्यापासून आपल्या कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी एक आदर्श शेड,
या आदर्श शेडची निर्मिती करत असताना लांबी किती, रुंदी किती, उंची किती, कमीत कमी भांडवल व कमीत कमी जागा यामध्ये हा आदर्श शेड कसा निर्माण करता येईल याबद्दल मार्गदर्शन. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं की ज्यामुळे त्यांच्यावर आजार येणार नाही याबद्दल माहिती. लसीकरण केल्यानंतर देखील आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता उपाय करायचा याबद्दल माहिती. सरते शेवटी हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, त्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन याबद्दल मार्गदर्शन. आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान अंडी, गावरान पिल्ले यांची विक्री कधी, कुठं, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाते. ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही. मग अशा अद्भुत असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला सुद्धा सामील व्हायचे तर कशा पद्धतीनं समजावून सांगतो. गावरान कुक्कुटपालनात या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्ही संपर्क साधा लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. कॉल केला लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय करतील, तुम्हाला सांगतील तुम्ही काय करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला जे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमावण्याचा आपला हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. खऱ्या अर्थाने एक विचार करा, तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं, यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर अचूक मार्गदर्शनासाठी आजच सामील व्हा या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. त्यासाठी संपर्क साधा लखन सरांना. नंबर आहे 84 21 82 62 62. तर मित्रांनो, आता मूळ विषयाकडे आपल्या वळूयात की बाबा आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन हिवाळ्यात कमी होत आहे. गावरान कोंबडीच्या अंड्यांना मिळणारा वर्षातील सर्वात जास्त दर हा कधी मिळतो, हिवाळ्यात. पण शोकांतिका ही आहे की हिवाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन घटते, म्हणजे सर्व परिस्थिती एकूणच अडचणीची बनते. पण अशा परिस्थितीमध्ये कधी आपण हे जाणून घेतले का किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हिवाळ्यात का बरं घटतंय? तर तेच पहिल्यांदा बघूयात. गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हिवाळ्यात घटण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण वातावरणामधील तापमान. कारण गावरान कोंबडी ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे. वातावरणातील तापमान जर कमी झालं तर गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान घटते. अशा परिस्थितीमध्ये तिच्या शरीरात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अंड तयार करण्यासाठीचा कच्चा माल या कडाक्याच्या थंडीपासून तिचं संरक्षण करण्यासाठी वापरला जातो आणि या एकमेव कारणामुळे हिवाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन कमी होत असते. मग जर आपण थोडासा व्यवस्थापनात बदल केला तर आपण 100% या समस्याचं समाधान करून हिवाळ्यात गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवू शकतो. ते कसं आता समजावून सांगतो. समस्या कळाली तर आपण काही थंडीला म्हणू शकत नाही की बा जा बाई तू येऊ नकोस, आमच्या कोंबड्यांना त्रास व्हायला. पण आपण दुसरे उपाय तर करू शकतो. थंडी ही येणार, पण थंडी आपण कोंबड्यापाशी जाण्यापासून तर वाचू शकतो. कशी ते समजावून सांगतो. दिवसभर बाहेर असणाऱ्या कोंबड्यांना वातावरण हायसा असते, दिलासादायक असते, काही अडचणीच नसते. थंडीचा प्रादुर्भाव व परिणाम रात्रीच्या वेळी होतो, बरोबर आहे. मग आपण ज्या शेडमध्ये कोंबड्यांना कोंडत असतो तर तो शेड पॅकबंद आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे आपल्याला कुठंही लिकेज सोडायचं नाही. चहूबाजूंनी ताडपत्रीचा वापर करून वरच्या साईडनं जर पत्राला किंवा सिमेंटच्या असणाऱ्या टीनला त्या ठिकाणी छिद्र असतील तर त्यांना बुजून घ्यायचे. म्हणण्याचा उद्देश एवढा की कडाक्याची जी थंडी आहे तिचं जे शीत लहर म्हणा, शीत वारे येत असतात ते डायरेक्टली कोंबड्यापर्यंत नाही पोहोचले तर 50% गावरान कोंबड्याचं थंडीपासून संरक्षण या एका उपायानं होऊ शकते. दुसरी गोष्ट,
कोंबडीच्या शेडमध्ये आपण बाहेरून तर पॅक केलं, आता कोंबडीच्या शेडमध्ये शक्य असेल तर आपण लाईटची व्यवस्था करावी. काही जण म्हणतील सर लाईटची व्यवस्था करायला हरकत नाही, पण विजेची सोय नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आपण चार्जिंगच्या लाईटचा सुद्धा वापर करू शकतो. मला म्हणायचं काय की आपल्याकडे समस्या आहे, तर त्या समस्येचं समाधान कोणत्याही एका उपायानं होणार नाही, पण आपण विविध उपायांचा वापर केला तर मात्र आपल्याला या ठिकाणी या असणाऱ्या समस्येचं निकाली उत्तर काढता येईल. हा दुसरा उपाय, लाईटची संख्या वाढवणं. तिसरा उपाय काय की कोंबडी खालची धानाची तूस जर फार जुनी असेल तर तिच्यामुळे सुद्धा कडाक्याच्या थंडीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये फार कालावधीपासून आपल्या गावरान कोंबडी खालची तूस बदललेली नसेल तर कृपया आपण गावरान कोंबडी खालची तूस ही बदलून टाकावी. जर एवढं साधं नियोजन केलं आणि नवीन तूस टाकली तर तुम्हाला सांगतो इथं सुद्धा गावरान कोंबडीवर हा जो थंडीचा प्रादुर्भाव आणि परिणाम आहे तो बऱ्यापैकी रोखण्यात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. आता हा झाला एक्सटर्नल त्या ठिकाणी बदल, म्हणजे कोंबडीच्या शरीराचा याचा संबंध थेट नाहीये. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कडाक्याच्या थंडीमध्ये गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होते. तर अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान कडाक्याच्या थंडीमुळे कमी होते. पण दुसरी गोष्ट, जर आपण गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये ओलसर खाद्य जाण्यापासून नाही रोखलं तर हा सुद्धा अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. जसं की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना काय द्यायचं नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो, हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना कांदा अजिबात द्यायचा नाही. हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना भाजीपाला वेस्टेज, ज्यात करून मी कोणत्या भाज्या म्हणतोय, पालेभाज्या, मेथी, पालक यांसारख्या भाज्यांचा वापर थोडा कमी करायचा आहे. मेथी घास, दशरथ घास यांचा वापर जवळपास थांबवायचा आहे. हायड्रोपोनिकचा वापर करायचा नाही. आजोलाचा वापर करू शकतात, पण मला वाटते की माझ्या अनुभवानं तो सुद्धा थोडा कमी केला तर बरं राहील. तर हे झालं पहिल्या बदलाचं आपलं रूपांतरण. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आता यामुळं आपण गावरान कोंबडीच्या शरीरात थेट जाणारं पाणी, जे की त्या ठिकाणी गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी करू शकते, रोखलं. पण शरीरातील उष्णता तर वाढवावी लागेल, तरच सगळं काही शक्य आहे ना. मग गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी पहिला उपाय म्हणून आपल्याला काय करावं लागेल की गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या खाद्याचा उपाय करावा लागेल, ज्यामध्ये नंबर 1 सुकट, नंबर 2 अंड्यांची टरफलं, नंबर 3 वाया जाणारं माशांचं खाद्य, नंबर 4 लसूण, नंबर 5 गुळपाण्याचा वापर. हे 5 मुख्य उपाय तुम्हाला करावे लागतील की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्याच्या शरीरातील तापमान वाढीसाठी 100% मदत होईल. यापैकी जो उपाय महागडा वाटतो तो सोडून द्यायचा, जो स्वस्ताचा आहे त्याचा वापर वाढवायचा. सोबतच हॉटेल वेस्टेजमध्ये मिळणारी जी चहापत्ती असते की जी हॉटेलवाले पुन्हा फेकून देतात, ती जर चहापत्ती कलेक्ट करून आणली आणि आपल्या कोंबड्यांना प्रति दिवस 20 ग्रॅम खायला घातली तर मला वाटते आपल्या गावरान कोंबडीचं शरीरातील जे त्या ठिकाणी तापमान आहे ते वाढवण्यास मदत होईल व शरीरामध्ये उपलब्ध असणारं जो अंड तयार करण्यासाठी कच्चा माल आहे, जे पोषक तत्व आहे, त्यामुळे जास्तीत जास्त अंडे उत्पादन प्राप्तीसाठी आपल्याला या ठिकाणी मदत होत राहील. त्यासोबत खाद्य बदलामध्ये विचार केला तर खाद्य कोणतं द्यायचं, तर आपला खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपण सर्रास गिरणीखालच्या पिठाचा वापर इथं वाढवू शकतो. हे शक्य नसेल तर आपण गहू, बाजरी, मका, तांदूळ या चार घटकांचा वापर केला तर यामुळे सुद्धा गावरान कोंबडीचं एकीकडे पोट भरेल आणि दुसरीकडे तिच्या शरीरातील उष्णता वाढायला मदत होईल व या असणाऱ्या कोरड्या खाद्यामुळं आपल्या गावरान कोंबडीचे पोषक तत्वात वाढ होईल, कार्बोहायड्रेट्समध्ये वाढ होईल, ऊर्जेत वाढ होईल, उष्णतेत वाढ होईल आणि या सर्व घटकांमुळे कडाक्याच्या थंडीपासून तिचं संरक्षण होईल, ज्यामुळे शरीरातील पोषक तत्व आणि अंड तयार करण्यासाठीचा कच्चा माल योग्य ठिकाणी वापरला जाईल आणि त्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं या उपायांचा जर योग्य पद्धतीनं वापर केला तर यंदाच्या वर्षी तुमच्या गावरान कोंबडीचं अंड्याचं उत्पादन घटण्याऐवजी 100% 1.5 वाढेल. बस हे उपाय मात्र योग्य पद्धतीनं करा. हेच उपाय मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फार बारकाईने सांगत असतो, ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला गावरान कुक्कुटपालक बांधव आज माझ्यासोबत जोडल्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. आपल्याला सुद्धा गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण कॉल करावा. लखन सरांना. नंबर आहे 84 21 82 62 62.
लखन सरांना कॉल केला, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे। मग लखन सर काय करतील, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील। एवढं तुम्ही केलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 त्या म्हणजेच काय 8265088460 पाठवतील। बस या क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा। एवढं केलं की आपलं रजिस्ट्रेशन होईल, ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल व लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण। खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा। सामील होण्यासाठी एक कॉल करा। लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62। मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले। आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर ते तुम्ही मोफत होऊ शकतात। यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुम्ही तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो त्या ठिकाणी टाका। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील केले जाईल, ज्यामुळे तुम्हाला मार्केटिंगमध्ये होईल मोलाचे सहकार्य। हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला। तुम्हालाही कळालं की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन आपण या उपायामुळे कशा पद्धतीने वाढवू शकतो। जरी कुक्कुटपालनाबद्दल तुमच्या मनात काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी 100% आपल्याला प्रामाणिक सल्ला, उपाय आणि सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील। हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला असेल तर लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला, आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपणास सतत मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।